आजचा जो विषय मी निवडलाय तो ज्वलंतही आहे, संवेदनशील आहे. बालकांवरचा आणि स्त्रियांवरच्या अत्याचाराबद्दल आपण सतत बोलतोच आहोत. पण 2012ला जो बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी जो कायदा झालाय, म्हणजे आपण त्याला जो पोक्सो ऍक्ट म्हणतो, तो 2012च्या कायद्यासंदर्भात काही माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन आज. आता असं झालंय की 2012 पूर्वी काय होतं, तर भारतीय दंड संहितेमध्ये अत्याचारांसंदर्भात, म्हणजे बालक असोत किंवा कुणाच्याही अत्याचारांवरती, स्त्री पुरुष कुणाच्याही अत्याचारांसंदर्भात कायदा सांगतोच आहे. भारतीय दंड संहिता काय करते, तर बालकांबद्दल आणि स्त्रियांबद्दल सजगता जास्त आहे. पण त्याच्यानंतरचे बऱ्याच अशा घटना घडत गेल्या समाजामध्ये की समाज मन जागं झालं की कदाचित भारतीय दंड संहितेमधले तरतुदी कमी आहेत का, यांना जास्तीत जास्त संरक्षण देण्याची गरज आहे का, असा विचार झाला. अशा अनेक घटना झाल्या. आता आपण साधं एक भवरी देवीची आपण केस बघू, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण भवरी देवीची केस काय झाली, तर राजस्थान मधली एक भवरी देवी की जी अंगणवाडी कर्मचारिका, आणि त्या अंगणवाडी कर्मचारिकेला तिचं काम करताना तिच्यावर अत्याचार झाले. मग ते अत्याचार सहन तिने केले, त्याच्यावरती आवाज उठवला, ती न्यायालयाचं दार ठोठावलं तिने आणि न्याय मागितला. पण मग ते अत्याचार तिच्यावर कधी झाले होते, तर तिने काम करताना तिच्यावर झाले होते. मग त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देशिका दिल्या आणि नियमावली दिली, आणि विशाखा नावाची जी स्वयंसेवी संघटना होती ती माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत या प्रश्नांवरती त्यांनी आवाज उठवला, ती गेली. मग त्याच्या संदर्भातला एक वेगळा कायदा झाला. काय झाला, तर कामाच्या ठिकाणी जर अत्याचार झाला एखाद्या व्यक्तीवरती, स्त्रियांवरती झाला, तर त्या संदर्भातला तो कायदा. तसाच बालकांवरती जर अत्याचार होतोय तर त्याच्या संदर्भातला वेगळं काही आपण त्यांना वेगळं विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण त्यांना काही संरक्षण देतोय का, तर त्या संदर्भात 2012चा कायदा सांगतो. तर हा बालकांवरच्या लैंगिक अत्याचारासंदर्भातला कायदा काय सांगतो, सोप्या शब्दात आपण बघू तर स्त्री आणि पुरुष हा जो कायदा आहे ना, तो लिंगभेद करत नाही. मुलांना मुलींना जर ते 18 वर्षांच्या खालचे आहेत तर त्या दोघांनाही समान संरक्षण दिलं झालंय या कायद्यानुसार. मग आपण असं बघू, पीडित जी बालक किंवा बालिका आहे ती तर 18 वर्षांपेक्षा खालची हवी. पण गुन्हेगार कोण पाहिजेत, तर गुन्हेगार पुरुषही असू शकतो, स्त्री असू शकते आणि तृतीयपंथीय असं हे आहे. पण हे तिघही कोणी असू शकतात. महत्वाची बाब अशी की अत्याचार करणारे जर 18 वर्षाच्या खालचे जरी असतील तरी ते गुन्हेगार आहेत. म्हणजे पीडित व्यक्ती मात्र बालक बालिका 18 पेक्षा खाली पाहिजेत, पण गुन्हेगार मात्र 18 पेक्षा खाली जरी असेल तरी ते गुन्हेगार आहेत. पण त्यांना कायदा वेगळा लागू होईल ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे. पण ह्याच्यामध्ये काय झालं, याचा अर्थ काय, तर अनेक ठिकाणी लहान बालक बालिका सुद्धा, म्हणजे शाळेतले विद्यार्थी आपल्या बरोबरच्याच विद्यार्थींवरती लैंगिक अत्याचार करण्याच्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे सहभागी झालेले दिसत आहेत. वाईट गोष्ट आहे. पण आता सोशल मीडियावरती जे अनेक वाईट अश्लील पोर्नोग्राफीचे हे आहेत, हे येत आहेत, तर त्याला बळी लहान मुलंही पडतायत, बालक बालिकाही पडतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वाढ मिळते आणि ते देखील हे अत्याचार करायला प्रवृत्त झालेत. आणि त्यामुळे हा कायदा असं म्हणतो की जर गुन्हेगार 18 वर्षांपेक्षा खाली असतील तरी ते गुन्हेगारच आहेत. माझ्याकडे एक हे 2012च्या अगोदरचं हे होतं, पण तेव्हा अशी एक घटना माझ्याकडे आली होती. एक वडील माझ्याकडे आले आणि त्यांच्या छोट्या बालिकेवर, 5-6 वर्षांची बालिका असेल, आणि तिच्यावरती एक घरातली व्यक्ती किंवा एक काका आले होते आणि तिच्याशी त्यांनी एक अश्लाघ्य कृत्य केलं. कुठेतरी एका ठिकाणी त्यांनी हात लावला तिला. गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्युनियर डेज मध्ये मी एका नामवंत प्रतिष्ठित वकिलांकडे, सरकार आपले सर होते त्यांच्याकडे मी गेले आणि त्यांचा सल्ला मागितला. तर गंमत अशी आणि वाईट गोष्टही अशी की त्यांनी मला असं सांगितलं की ती छोटी बालिका आहे, तिला कुठली लज्जा उत्पन्न होणार. तर
जनमानस किंवा समाजमन मध्ये अशी कुठेतरी एक चुकीची संकल्पना आली आहे की जोवर माझ्या कृतीनी, माझ्या चुकीच्या घाणेरड्या कृतीनी त्या व्यक्तीच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होत नाही तोपर्यंत हा गुन्हा नाही. तसं नाहीये. कायदा काय सांगतो? पूर्वीचा 354 असो, आत्ताचा हे नवीन जो कायदा झाला त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की जर एखादी, आता स्त्री म्हणजे काय, तर लहान जन्माला आलेल्या बालिकेपासून ते वृद्धावस्थेत असलेल्या स्त्रीपर्यंत ती स्त्रीच. स्त्रीची व्याख्या ही आहे. दुसरी गोष्ट, त्या बालिकेलाही संरक्षण या कायद्यानुसार आहे आणि बालकालाही संरक्षण आहे. कारण आताच्या घटना अनेक अशा घडतायत की बालकांवरती देखील असे अत्याचार व्हायला लागलेत. लैंगिक अत्याचार फक्त बालिकांपुरतेच सीमित नाहीत, तर बालकांवरतीही अत्याचार व्हायला लागले. सर्वेक्षण झालंय त्याच्यानुसार असं दिसतंय की नुसतेच म्हणजे घरात, म्हणजे बाहेरचेच लोक या गुन्ह्यांमध्ये सहभागी नाहीत, तर उलट 80% अशा घटना घडल्यात की घरातलेच ओळखीच्या व्यक्तींकडूनच गुन्हे जास्त घडतात. म्हणजे त्याच्यामध्ये काका असतील, मामा असतील, आजोबा, वडील, ज्याच्यामध्ये सावत्र वडील जास्त आहेत. त्याच्यानंतर मुलं ज्या ट्युशनला जातात, क्लासेसला जातात, ते शाळांमधले शिक्षक आहेत, शाळांमधले कर्मचारी आहेत, अशा विविध घटकांमध्ये ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत त्यांना हे बालक बालिका बळी पडलेले दिसतात. एक घटना अशी आली होती, गुन्हा असा आला होता की ट्युशन क्लास मधली जी शिक्षक होते त्यांच्याकडे विद्यार्थी मुलं शिक्षणासाठी जात होते, शिकायला जात होते आणि त्या शिक्षकांनीच त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा केला होता. त्याच्या संदर्भात आवाज उठवला गेला आणि त्यानंतर त्या मुलांनी दिलेली जी साक्ष होती कोर्टामध्ये ती मान्य करण्यात आली. महत्वाचं काय याच्यामध्ये, तर आपण जो आपल्या पूर्वापार ज्या केसेस चालत आल्या त्याच्यामध्ये काय असतं, तर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी नाही असं मानलं जातं. पण इथे वेगळं आहे. हा कायदा काय सांगतो, तर जो बालक किंवा बालिका जी बोलतोय, जो साक्ष देतोय, ज्यांनी जो गुन्हा नोंदवलाय, ज्याच्याबद्दल तो बोलतोय, त्याच्यावरच्या झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जो बोलतोय ते सत्य आहे असं गृहीत धरलं जातं आणि मी निष्पाप आहे असं सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची आहे. त्यामुळे आरोपीने हे सिद्ध करावं लागतं की मी हा गुन्हा केला नाही, म्हणजे सिद्धत्व करण्याची जबाबदारी ही आरोपीची. आपण जे ओनस ऑफ प्रूफ जे म्हटलं जातं ते आरोपीची जबाबदारी आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे, तर जेव्हा बालक पोलिसांकडे जातं किंवा घरामध्ये जेव्हा एखाद्याकडे आपली तक्रार नोंदवतं, माझ्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जेव्हा वाचा फोडतं किंवा साधा उच्चार जरी करतो, तेव्हा आपली जबाबदारी काय, तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला सामंजस्याने त्याला जवळ घेऊन त्याला आपलंसं करून त्याच्याकडून ही घटना काढून घ्या. कारण काय होतं, करणारी व्यक्ती त्याच्यापेक्षा वयानी पदानी मोठी असते. दडपणाखाली ते बालक जाऊ शकतं, ते बोलेलच सगळ्या गोष्टी असं नाही, तर त्याच्याकडून आपुलकीने ती गोष्ट काढून घ्या. एक दरम्यानच्या काळात माझ्याकडे एक शाळेतून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की एक 5वी-6वीतली एक बालिका आहे आणि ती आपल्या मैत्रिणीकडे तिने असं सांगितलं की माझे वडील आहेत ना, ते मला ना घाणेरडा हात लावतायत, मला नाही आवडत आहे ते. त्या बालिकेने स्वतः जाऊन आपल्या शिक्षिकेला सांगितलं. शिक्षिकेने तातडीने प्रिन्सिपल पर्यंत ही बातमी पोहोचवली. शाळेतल्या शिक्षकांना ते नवीन होतं. त्यांनी माझ्याकडे असं विचारलं की काय करायचं. मी म्हटलं आधी तातडीने आधी पोलिसांना कळवा, कारण आपली जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. असं जर बालक बालिकेवरती हा लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता जरी वाटली तरी तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते खरं आहे खोटं आहे हे पुढचं कोर्ट बघेल, पोलीस बघतील. आपली जबाबदारी काय, एक सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की पोलिसांपर्यंत पोहोचवून त्या बालक बालिकेला न्यायाच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचवा. आणि महत्वाची गोष्ट अशी झाली, आम्हाला तर वाटलं होतं, म्हणजे मी स्वतः तिथे हजर होते आणि संस्थांना देखील बोलवण्यात आलं, पोलिसांनी तातडीने कारवाई केली, तर इतकं धक्कादायक सत्य बाहेर आलं की त्या बालिकेवरती
तिचे जे वडील होते त्याच्याशी घटस्फोट झाला होता तिच्या आईचा, आणि आईने दुसरं लग्न केलं होतं. वडील लोकांसमोर दाखवायचे की मी हिला आपली बालिका म्हणून, माझीच मुलगी असं वागवतोय. पण खरं अशी गोष्ट झाली होती की तिच्यावरती जवळपास 5 ते 6 वेळा बलात्कार झाला होता. आणि ती मुलगी त्या गोष्टीला बलात्कार म्हणावा की नाही ही तिला बिचारीला जाणवत नव्हतं. म्हणजे तिच्यावर झालेला जो लैंगिक अत्याचार आहे त्याला काय म्हणायचं हेही तिला माहित नव्हतं. पोलिसांनी ते नीट जाणून घेतलं, सत्य बाहेर काढलं आणि त्या आईला बोलवून घेतलं. आई पहिल्यांदा आपलं लग्न वाचवण्याच्या मध्येच लागली होती. म्हणजे आईनी देखील, म्हणजे धक्कादायक, वडील सावत्र होते आणि आईला या बालिकेने 2 ते 3 वेळा सांगितलं होतं, तर आई तिलाच ओरडत होती की तू चुकीचं बोलू नकोस. वडील तर किती, तुला बाबा तर किती प्रेम करतायत, तुम्हाला बाहेर घेऊन जातायत, जवळ घेतायत, प्रेम करतात, माझ्यासमोर तसं काहीच चुकीचं झालं नाही. म्हणजे त्या मुलीवरती दडपण आईचंच होतं. आणि त्यामुळे हे बोलणं तिला घरामध्ये शक्य होत नव्हतं. आणि नशिबानी, सुदैवानी तिने ही गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली आणि या गुन्ह्याला वाचा फुटली. त्यानंतर त्या आईला जेव्हा बोलवलं, पहिल्यांदा तिने कुठलंही सहकार्य पोलिसांना केलं नाही. त्यानंतर पोलिसी खाक्यात तिला दाखवला की सत्य उघडकीस आणल्याशिवाय नाही तर तुला सुद्धा गुन्हेगार करण्यात येईल, तू जर लपवत असशील तर तूही गुन्हेगार आहे. तर त्यानंतर मग तिने वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला, वडिलांना अटक झाली. पण कुठेतरी असं जाणवतं मला की नंतर त्या मुलीचा ताबा त्या आईकडेच गेला. मग जर गेला तर एक भीती मला अशी वाटते की त्या मुलीवरती दडपण येऊ शकतं. ती आई जर वडिलांच्या बाजूने आपला संसार टिकवण्याच्या बाबतीत गेली तर ती सत्य कितपत त्या मुलीला कोर्टासमोर सांगण्यासाठी मदत करेल हे मला थोडीशी साशंकता वाटते. त्यामुळे या गोष्टीचा देखील आपण थोडासा समाजाने चांगला विचार केला पाहिजे. कारण काय होतं की न्यायाप्रत जाण्यासाठी पोलीस आपलं कार्य करतच असतात. चार्जशीट, आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रत्येक गोष्टी, पुरावे शोधत असतात. पण एक सजग नागरिक म्हणून मला जर कळलं की या व्यक्तीवरती, या बालक बालिकेवरती जर अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होतोय, तर त्याला वाचा फोडण्यापासून ते न्यायाप्रत जाऊन न्यायालयामध्ये ती सिद्ध होईपर्यंत आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे, साथ दिली पाहिजे. हे जर आपण एक नागरिक, चांगले नागरिक म्हणून केलं तरच गुन्हेगारांना हे मिळू शकतं. पण केवळ आपणच करतो का? तर घरातले बाकीचे नागरिक, नातलग असतात, ते काय म्हणतात, जाऊ दे ना, माफ करा ना, कशाला आपण बोलतोय, शेवटी वडील आहेत, नंतर कोण तुला सांभाळणार, आईला देखील नंतर कोण सांभाळणार. अशामुळे घरातल्या घरात असे अत्याचार दाबले जातात. बालकांना सांगण्यासाठी देखील कोणी पाठिंबा देत नाही आणि असे गुन्हे घरातल्या घरात दाबून शिक्षणात, म्हणजे शिक्षकांपर्यंत गेले तर शिक्षकही त्याला पाठिंबा देतात. पण मग शैक्षणिक संस्थांमध्येच घडले. अशी एक गुन्हा माझ्याकडे आला होता की शाळेमधल्या एका शिपायाने असा गुन्हा केला. विद्यार्थ्यावरती, बालक होतं, ते पीडित बालक होतं, आणि ते बालक जेव्हा शौचालयात गेलं होतं तर तिथे जाऊन त्यांनी तो गुन्हा केला. दुर्दैवाची बाब, शौचालयामध्ये सीसीटीव्ही नव्हता आणि त्याचा गैरफायदा घेऊन तो शिपाई निर्दोष मुक्त झाला. तो निर्दोष जेव्हा झाला त्याला पाठिंबा कोणाचा? तर शाळेने आपलं नाव खराब होऊ नये म्हणून पोलिसांना कुठलाही पाठिंबा दिला नाही. सीसीटीव्ही फुटेज कुठे कुठे आहे त्याचा पुरावा प्राप्त करून दिला नाही. आणि मग यांनी काय होतं तर अनेक बालक बालिका बोलण्यासाठी घाबरतात. त्या बालकाला परत शाळेत जेव्हा तो परत जात होता तेव्हा शिक्षक त्याला नीट शिकवत नव्हते. बाकीचे विद्यार्थी आणि शिक्षक त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी झाली होती. त्यामुळे आपण जेव्हा अशा बालकांकडे बघतो ना तेव्हा आपण त्याला सहानुभूती नको असते. त्याला तू माझाच आहेस आणि तू पूर्वीचा तोच आहेस, फक्त तू ठामपणे उभं राहून तुझ्यावरच्या अत्याचाराबद्दल जे बोललायस ना, तर तू एक धाडसी मुलगा आहेस, धाडसी बालिका आहेस, असं जेव्हा आपण त्यांना पाठिंबा देऊ तेव्हाच असे गुन्ह्याला वाचा फुटेल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल. त्या बालकांनी जवळपास एक दिवस घाबरून आपल्या आईला, आपल्या वडिलांना सांगितलंच नाही. काय होतं की ते मूल आधी पहिल्यांदा कोशात जातं, आधी ते मूल घाबरतं, कसं बोलायचं. म्हणजे मी जेव्हा
कॉलेजमध्ये होते तेव्हा मला अजून आठवतंय की साधं रिक्षामधून जाताना, शेअर रिक्षामधून जाताना असेल तर शेजारी बसलेली व्यक्ती आपल्याला पायाला पाय लावून बसायची, तेव्हा मी घाबरायचे, कसं बोलायचं याला, कदाचित चुकून लागला असेल पाय, मी बोलले तर काय होईल, तर मी ते सहन करत होते. त्यामुळे आपली मनोवृत्ती अशी होते की आपण ना आवाजच उठवत नाही. सहन करणं हे आपल्यात एवढं मुरलेलं असतं, किंवा आपण कोणाचा अपमान तर करत नाही ना असं आपण बघत असतो. आपण आधी आपल्यापेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतो, आणि दुर्दैवाने असं होतं की आजूबाजूच्या व्यक्ती सुद्धा आपल्याला सहन कर असा सल्ला देतो. हल्लीच्या मुलाबाळांना आपण असं मुलामुलींना सांगतो, बालक बालिकांना सांगतो की जर तुला नको असेल, म्हणजे एखाद्याचा चुकीचा स्पर्श झाला तर तुम्ही सांगा. तो जर तुला घाण वाटला, भले ओळखीच्या व्यक्तीने जरी केला असेल, तर तुला तो घाण वाटला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठव, नको म्हणून सांग. असं सांगायला पाहिजे. हे आता कदाचित सुरुवात झालीये त्याची. या बालकाला देखील घरातून असेच संस्कार मिळाले होते की तू बोल, ठामपणे बोल, मला नाही आवडलं तर नाही आवडलं बोल. इथे तर त्या शिपायांनी आपली मर्यादा ओलांडून अश्लाघ्य कृत्य केलं होतं. नुसतंच हात नव्हता लावला, तर ते कृत्य, गलिच्छ कृत्य केलं होतं की जे गुन्ह्याच्या व्याख्येमध्ये बसत होतं. तरी सुद्धा ते बालक घाबरलं. पटकन बोलण्याची त्या बालकाचं वय नाही, तो घाबरला. त्याने पहिल्यांदा नाही बोलला तो, आणि एक दिवस तो आपल्या कोशात गेला, तो बोलला नाही. आई वडिलांनी, शिक्षक शिक्षिकांनी सुद्धा हे बघितलं पाहिजे की बालक नीट बोलताय का, रोजच्या सारखं वागताय का, की गप्प झालंय, जेवत नाहीये का, अभ्यासात लक्ष नाहीये का, शाळेत जाण्याचं टाळताय का, मित्रमैत्रिणींशी बोलण्याचं टाळताय का, टीव्ही नाही बघणं, रोजच्या कृती न करणं. असं आपल्या बालकांकडे बालिकांकडे लक्ष असायला पाहिजे, आपलं सुद्धा. कारण कदाचित पटकन बोलण्याची आपल्या मुलांची सवय नसते, तर आपण सुद्धा थोडे सजग होऊन, संवेदनशील होऊन आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. तर तसं त्या आईला लक्षात आलं की हे माझं बाळ बोलत नाहीये, नेहमीसारखं बोलत नाही, ते गुडूप झोपलंय. आणि त्यामुळे तिने विचारलं तुला काय झालंय का, तर त्याच्या आपण असं म्हणू जो याचा भाग असतो, मागचा भाग असतो, शी करण्याचा भाग असतो, तो त्यांनी दुखतोय म्हणून सांगितलं. मग तिने म्हटलं तो का दुखतोय, तिने बघितलं. त्यांनी वडिलांना नाही सांगितलं, त्यांनी आपल्या आईला सांगितलं. छोटं बाळ होतं, तिने आईला सांगितलं. तिने बघितलं ते सुजलं होतं, त्याला दुखापत झाल्यासारखा झाला होता भाग. मग आईने विचारलं असं का झालंय, तर मग त्यांनी घाबरत ती घटना आईला सांगितली की असं असं त्या काकांनी माझ्याशी कृत्य केलं. त्यामुळे ती घटना उघडकीस आणण्यासाठी जेव्हा ती आई शाळेतल्या शिक्षकांना भेटली, प्रिन्सिपलला भेटली, तर दुर्दैवाची बाब त्यांनी नकार दिला. असं घडूच शकत नाही आमच्याकडे. अशा वेळेला म्हणजे मला असं वाटतं शैक्षणिक संस्थांचं पहिलं परम कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं संरक्षण, त्यांची मानसिकता त्यांना जपलं पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. उलट त्यांनी जवळ घेऊन त्यांना विचारलं पाहिजे. मला तसं वाटतं प्रत्येक शाळांनी महिन्याला तरी किमान मानसोपचार तज्ञ, सायकोलॉजिस्ट शाळाला व्हिजिट दिला पाहिजे, शाळांमध्ये आलं पाहिजे. त्यांनी विचारलं पाहिजे, बालकांची विचारपूस करून त्यांना आपलंसं करून घेतलं पाहिजे. त्यांना हे समजावलं पाहिजे की तुमच्याबद्दल अशी कुठलीही घटना झाली तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, घाबरू नका, आम्ही तुमचे मित्र आहोत. नशिबाने घरच्या लोकांनी ह्याच्यावरती आवाज उठवला. शाळेतून अशीही धमकी आली की आता तुम्हाला शाळा बंद, या शाळेत येऊ नका, कारण तुम्ही जर असा आवाज उठवायला, गुन्हाच दाखल करायचा तुम्ही जर असं म्हटलं तर आम्ही नाही तुम्हाला घेऊ शकत. शाळेने आपलं नावलौकिक हा महत्वाचा बाळगला, तरी देखील घरच्यांनी त्या बालकाच्या पाठीमागे ठाम उभे राहिले. गुन्हा दाखल झाला. पण दुर्दैवाची गोष्ट, पुरावा हा त्या परिसरातलाच होता आणि तो पुरावा व्यवस्थितरित्या प्राप्त झाला नाही. तपासी अंमलदारांनी तर जंग पछाडलं असेल पुरावा प्राप्त करून घेण्यासाठी. पण जर साक्षीदारच जर उभे राहिले नाहीत, ज्या गोष्टी आता हल्ली काय झालंय की सीसीटीव्ही फुटेज मिळतंय
किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळतं, ऑडिओ रेकॉर्डिंग मिळतं. त्यामुळे हे जे सायंटिफिकरित्या आपल्याला जे प्राप्त होणारं, जे आत्ताचं नवीन टेक्नॉलॉजीनी प्राप्त होणारं जे पुरावे आहेत, त्याचा चांगला जो उपयोग आपल्याला झाला, त्याचा जर पाठबळ मिळालं तर असे गुन्हेच निष्ठून जाणार नाहीत. DNA आहे, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आत्ताच्या प्रगत विज्ञानामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतात. पण जे आपण नाही प्राप्त करून दिले तर मग गुन्हा सिद्ध व्हायला आणि गुन्हेगाराला त्या शिक्षेपर्यंत न्यायला कोणीच हे नाही होणार. मग न्यायालय देखील अपुरं पडतं, न्याय व्यवस्था अपुरी पडते. कारण एकटं फक्त पोलीस यंत्रणा किंवा जे पीडित बालक आहे त्यांनीच आटापिटा करून काहीच उपयोग नाही. गुन्हा सिद्ध नाही होता झाला आणि त्यामुळे जो गुन्हेगार खरोखर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती ती नाही झाली. पण त्याच्यामुळे काय होतं, एक गोष्ट झाली, त्या बालकाला एक कळलं, आई वडिलांमुळे असेल किंवा तपासी अंमलदारांनी आणि पोलिसांनी दिलेल्या संरक्षणामुळे असेल, की माझ्यावरती जर पुढे असं काही झालं तर मी एकटा नाही, माझ्या बरोबर माझे सगळे लोक उभे आहेत. आणि मी उलट असंही झालं की माझ्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींवरती असा उद्या गुन्हा झाला तर मी त्यांच्या बरोबर उभे राहील. मला असं वाटतं ही जरी जाणीव प्रत्येकाला झाली, ही सजगता जर आली तर तरी देखील मला वाटतं असे जे महत्वाचे कायदे, संवेदनशील कायदे जे झालेत ते त्यामुळे गुन्हेगारांना सिद्ध करण्यासाठी, त्यांना गुन्ह्याप्रत पोचवून गुन्हा सिद्ध होण्यासाठी, त्यांना शिक्षा होण्यासाठी आपण तयार होऊ. मानसिकता तरी आपली किमान तयार होईल असं मला वाटतं. माझा वकिलीचा प्रवास जवळपास 33 ते 34 वर्ष झालाय. यामध्ये जास्तीत जास्त फौजदारी खटले मी जास्त हाताळले. यामध्ये असे बरेच खटले मी बघितले की जे या महिलांवरचे अत्याचार, बालकांवरचे अत्याचार यांच्या संदर्भातले बरेच खटले मी बघितले. त्यातून मिळालेल्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते की जर कुठले प्रश्न या संदर्भात आपल्याला जाणवले, वाटले, समस्या वाटल्या आणि तुम्हाला मला विचारावंसं वाटलं तर मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि साजेशी काही उत्तर देण्याचा निकालपत्र माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्यावरती बरेचसे आलेले आहेत, त्याच्यानुसार त्याला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.